मुंबई से कोई न कुछ छीन सकता है, न ही महाराष्ट्र से कोई मुंबई छीन सकता है। महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव असल्याचा आरोप मोदींनी फेटाळला। मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकणार नाही, पंतप्रधानांनी दिली ग्वाही। श्रीगोंद्यात पैसे वाटपावरून राडा, बबनराव पाचपुते आणि कुंडलिकराव जगताप यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप। निवडणूक काळातल्या कठोर आचारसंहितेचा फटका व्यापाऱ्यांना, विरारमधल्या व्यापाऱ्याला 3,20,000च्या रोख रकमेसह पकडलं, गुन्हाही दाखल। जयललितांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांची तामिळनाडूतल्या कन्नड नागरिकांच्या विरोधात सह्यांची मोहीम, बंगळुरू सेंट्रल जेल बाहेर जमावबंदी। सीमा भागात होणाऱ्या गोळीबारात पाकिस्तानी रेंजर्सचा सहभाग, बीएसएफचा आरोप, रात्रभरात 4 ठिकाणी गोळीबार, 5 जण ठार। शिर्डीहून पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसला सोलापुरात अपघात, 8 जण जागीच ठार तर 15 जण जखमी, बस पुलावरून नदीपात्रात कोसळून झाला अपघात। आणि कोकण रेल्वेवर मालगाडीचे 10 डबे घसरले, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द, तर मुंबईहून निघालेल्या गाड्या ठिकठिकाणी थांबल्या।